बरं, कधी विचार केलाय का की तुम्हाला जो फोन येतोय तो खरंच त्याच व्यक्तीचा आहे जी ती सांगतीये? भारतात ना रोज कोट्यवधी लोक याच प्रश्नाला तोंड देतात. तर आज आपण याच डिजिटल फ्रॉडच्या वाढत्या धोक्याबद्दल बोलूया आणि त्याला रोखण्यासाठी सरकार जे एक नवीन कवच आणतंय त्याबद्दलही जाणून घेऊया. आणि ही समस्या किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी फक्त हे एक उदाहरण बघा. एका वृद्ध व्यक्तीला तब्बल 50 दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले गेलं. त्यांना इतकं घाबरवलं की त्यांनी घोटाळेबाजांना तब्बल 22 कोटी रुपये पाठवले. विचार करा, ही फक्त पैशांची फसवणूक नाहीये, हा सरळ सरळ लोकांच्या मनावर केलेला हल्ला आहे. म्हणजे बघा, आता दिवस गेले ते साध्या ATM पिन चोरीचे. आजचे जे स्कॅमर्स आहेत ना, ते फक्त टेक्नॉलॉजी नाही वापरत, ते लोकांच्या मनाशी खेळतात, भीती दाखवतात, लोभ दाखवतात आणि खोट्या अधिकाराचा वापर करून लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात. आणि हे काही 1-2 केसेस नाहीत. हा आकडा बघा, भारतात दररोज तब्बल 1.5 कोटी स्पॅम आणि फ्रॉड कॉल्स केले जातात. 1.5 कोटी म्हणजे विचार करा, प्रत्येक सेकंदाला कितीतरी लोक या धोक्याचा सामना करत असतील. हा जणू काही एक डिजिटल साथीचा रोगच पसरलाय. मग प्रश्न हा आहे की या वाढत्या धोक्याला थांबवण्यासाठी काही उपाय आहे का? तर हो, सरकार आता एक नवीन टेक्नॉलॉजिकल उत्तर घेऊन येते. एक अशी ढाल जी या समस्येच्या थेट मुळावर वार करू शकते. चला तर मग पाहूया ही नवीन सिस्टीम नेमकी आहे तरी काय. तर या नवीन सिस्टीमचं नाव आहे CNAP, म्हणजे कॉलिंग नेम प्रेझेंटेशन. आता हे काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता जर कोणी अनोळखी नंबरवरून कॉल केला तर तुमच्या स्क्रीनवर त्या व्यक्तीचं ते नाव दिसेल जे नाव सिम कार्ड घेताना सरकारी ID-वर दिलेलं होतं, अधिकृत नाव. ओके, तर हे काम कसं करतं? बघा, जेव्हा कोणी कॉल करतं तेव्हा टेलिकॉम नेटवर्क लगेच त्या सिम कार्डची नोंदणी तपासतं आणि मग काही सेकंदातच कॉलरचं सरकारी ID-वरचं खरं नाव तुमच्या स्क्रीनवर दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, कुणी त्याचं नाव फोनमध्ये बँक मॅनेजर किंवा पोलीस ऑफिसर जरी सेव्ह केलं असेल तरी तुम्हाला त्याचं खरं नावच दिसणार. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल, अरे हे तर ट्रू कॉलर सारखंच आहे, मग यात नवीन काय? आणि हा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण जरी उद्देश सारखा असला तरी CNAP आणि ट्रू कॉलरच्या कामाच्या पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे. चला तोच फरक आता नीट समजून घेऊया. हो, हा प्रश्न विचारणं अगदी साहजिक आहे, कारण आपल्यापैकी करोडो लोक रोज ट्रू कॉलर वापरतात. पण याच लोकप्रियतेमध्ये त्याची एक मोठी कमजोरी लपलेली आहे. आता बघा, मुख्य फरक इथे स्पष्ट दिसतोय. CNAP जे नाव दाखवतं ते थेट सरकारी ID-वरून येतं, तर ट्रू कॉलर जे नाव दाखवतं ते लोकांनी काय सेव्ह केलं यावर अवलंबून असतं. त्यामुळेच CNAP हे जास्त अचूक आणि व्हेरीफाईड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे CNAP तुमच्या फोनमध्येच असेल, वेगळं ॲप इन्स्टॉल करायची गरज नाही, ज्यामुळे ते जास्त सुरक्षितही आहे. आणि हीच ती कमजोरी आहे जिचा फायदा स्कॅमर्स घेतात. म्हणजे कोणीही ट्रू कॉलरवर स्वतःचं नाव बँक किंवा पोलीस असं सेव्ह करू शकतो आणि लोकांना सहज फसवू शकतो, बरोबर? पण CNAP-मुळे हीच पळवाट बंद होणार आहे, कारण सरकारी डेटाबेसमध्ये कोणीही बदल करू शकत नाही. त्यामुळे घोटाळेबाजांचा खोटेपणा लगेच समोर येईल. ओके, ही सिस्टम ऐकायला तर खूपच भारी वाटते, पण ती प्रत्यक्षात कधी येणार आणि ती सगळ्यांना वापरता येईल का? चला आता याच्या अंमलबजावणीबद्दल आणि त्याच्या काही मर्यादांबद्दल जाणून घेऊ. तर बघा, ही सुविधा एकदम पूर्ण देशात लागू होणार नाहीये. याची सुरुवात ऑलरेडी हरियाणा आणि मुंबईमध्ये यशस्वी पायलट टेस्टने झाली आहे. आत्ता 2025 पर्यंत जिओ, एअरटेल, VI सारख्या कंपन्या त्यांची तयारी पूर्ण करतील आणि मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देशात ही सेवा सुरू करण्याचं टार्गेट आहे. पण ह्यात एक मोठी अडचण आहे. सुरुवातीला ही सेवा फक्त 4G आणि 5G स्मार्टफोन्सवरच मिळणार आहे. याचा सरळ अर्थ असा की जे लोक अजूनही साधे 2G, 3G फीचर फोन वापरतात, विशेषतः ग्रामीण भागातले आपले वडीलधारे, त्यांना ह्या सुरक्षेचा लाभ मिळणार नाही. आणि दुर्दैवाने हेच लोक फ्रॉडला जास्त बळी पडतात. तर मग या सगळ्या माहितीनंतर मोठा प्रश्न हा आहे की यामुळे फोन फ्रॉडचा काळ खरंच संपेल का? CNAP हे ह्या समस्येवरचं अंतिम उत्तर आहे का? याचा सगळ्यात मोठा आणि सरळ फायदा म्हणजे काय की आता बनावटीगिरीला लगाम बसेल. आता जर कोणी CBI ऑफिसर म्हणून कॉल केला तर स्क्रीनवर त्याचं खरं नाव दिसेल आणि मग लोकांना लगेच कळेल की हा कॉल बनावट आहे आणि ते फसवणुकीपासून वाचतील. तुम्हाला कधी असे फ्रॉड कॉल्स येतात का? आणि आल्यावर तुम्ही काय करता? तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.